माय लॉर्ड, माझे अशील जयंत कानेटकर यांचं म्हणणं अगदी स्पष्ट आहे. जान्हवी कानेटकर, सॉरी, म्हणजे तुम्हाला कानिटकर म्हटलं याचा राग आला का? पण अजून तुमचा डिवोर्स झालेला नाहीये, त्यामुळे लीगली जान्हवी जयंत कानिटकर अशीच तुमची ओळख आहे आणि मला कोर्टात तसंच बोलावं लागेल. बरोबर ना वकील साहेब? सो माय लॉर्ड, जान्हवी कानेटकर आणि काल आपण ज्यांची साक्ष ऐकली ते विश्वा देशमुख यांचं नातं अत्यंत संशयास्पद आहे. यांच्या या नात्यामुळेच जान्हवी आणि जयंत यांच्या सुखी संसारात दुरावा निर्माण झालाय माय लॉर्ड. आय एम राईट मिस्टर कानेटकर? येस. सो मिस्टर कानेटकर, मला सांगा, या दोघांच्या नात्याबद्दल तुम्हाला नक्की संशय का आला? कारण लग्न झाल्यानंतर मी जानूला विचारलं होतं की तिचा कोणी जवळचा मित्र आहे का. तिने मला तिच्या सगळ्या मित्रमैत्रिणींबद्दल सांगितलं, पण या विश्वाबद्दल काहीच सांगितलं नाही. कॉलेजमध्ये तुझ्यावर कोणीतरी खूप मनापासून प्रेम करत होतं हे तुला माहित होतं जानू, तरी तू मला त्याचं नाव सांगत नाहीस. तेव्हाच मला माझ्या जानूवर संशय आला होता की ती माझ्यापासून काहीतरी लपवते, आणि म्हणूनच मी विश्वाचा शोध घेऊ लागलो. काल विश्वाही म्हणाला की जानूने त्याला मॅड अशी हाक मारणं देखील बंद केलं होतं. ते यासाठीच कारण मला त्या विश्वाबद्दल काहीच कळू नये म्हणूनच. मिस्टर कानेटकर, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का जान्हवी मॅडमचं विश्वावर प्रेम होतं? नाही, माझ्या जानूवर पूर्ण विश्वास आहे, पण त्या विश्वावर अजिबात नाहीये. तो लग्नानंतर तिला चोरून भेटायचा, माझ्या विरोधात तिचे कान भरायचा, तो नको नको ते सांगायचा माझ्याबद्दल, तिला सारखं शिकवायचा. कारण या विश्वाचं जानूवर पहिल्यापासूनच प्रेम होतं, आणि त्याला त्याचं हे प्रेम मिळालं नाही ना, म्हणून त्याने जानूच्या आणि माझ्या नात्यात विष घालवण्याचा प्रयत्न केला. मिस्टर जयंत कानिटकर, तुम्ही आमच्या आशिलावर आणि त्यांच्या मित्रावर वाटेल ते आरोप करताय. आधीच तुमच्यावर डोमेस्टिक व्हायलन्सची केस दाखल आहे. या विधानानंतर तुमच्यावर मानहानीचा दावाही ठोकला जाऊ शकतो. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. इथे माझ्या क्लायंटला धमकावलं जातंय. अजिबात नाही.